हॅलो स्टुडंट्स, आपण गेल्या लेक्चरमध्ये एक्सरसाइज 2.1 चे 1 to 5 क्वेश्चन्स बघितलेले आहेत. हा एक्सरसाइज स्पेशली इक्वेशन ऑफ टॅन्जंट अँड नॉर्मल टू द कर्व या फॉर्मवर आपण 1 to 5 हे क्वेश्चन्स बघितले. आता जो 7th to 11th क्वेश्चन्स आहेत ते आपले रेट मेजरवरती आहेत. ओके, तर इथं पहिला जो 6th क्वेश्चन आहे इक्वेशन ऑफ टॅन्जंट अँड नॉर्मल टू द गिवन कर्व याच्यावरती आधारित आहे, तो आपण आता घेऊया. आणि मग 7 to 11 हे क्वेश्चन्स आपल्याला घ्यायचे जे रेट मेजरवरती आहेत. नाउ 6th क्वेश्चन, इफ द लाइन y is equal to 4x minus 5 touch the curve. बघा इथे जो कर्व दिलाय त्याला एक लाइन टच करते, त्याचं इक्वेशन दिलंय y is equal to 4x minus 5. Okay, at the point 2,3 या पॉइंटला टच करणारी जी लाइन आहे त्याचे इक्वेशन आपल्याला दिले. 2,3 या पॉइंटवर ही लाइन टच करते. फॉर द कर्वचं इक्वेशन आहे y² is equal to ax³ plus b. ओके, कर्वचं इक्वेशन y² is equal to ax³ plus b. लाइन दिले टचिंग लाइन at 2,3 y is equal to 4x minus 5. Now we have to find a and b. इथे जे अननोन a आणि b आहेत त्यांच्या व्हॅल्यूज आपल्याला काढायच्या. क्वेश्चन नंबर 6 मध्ये if the line y is equal to 4x minus 5 touch the curve, now given line is given equation of line is y is equal to 4x minus 5. दिलेली लाइन कोणती आहे? y is equal to 4x minus 5. आता या लाइनचा स्लोप आपल्याला काढता येईल. आपण इक्वेशन व्यवस्थित लिहू शकतो. 4x minus y minus 5 is equal to 0. So slope of the line or slope of the tangent, ही लाइन म्हणजेच काय? tangent to the curve आहे. So slope of the tangent is of minus a by b form. Minus a by b, it is minus 4 by minus 1, that is equal to 4. So n is equal to 4. Slope of the tangent to the curve at 2,3 is 4. Now given equation of curve is कर्वचे इक्वेशन काय दिलंय? y² is equal to ax³ plus b. Now differentiate with respect to x. आपल्याला कर्वच्या इक्वेशनला डिफरन्शिएट करायचं म्हणजे आपल्याला dy/dx मिळेल. dy/dx म्हणजेच काय? स्लोप ऑफ द टॅन्जंट. ओके, dy/dx म्हणजेच काय असतो? स्लोप ऑफ द गिवन टॅन्जंट, रिक्वायर्ड टॅन्जंट ॲट 2,3 आपल्याला तो काढता येईल. आता y² डेरिव्हेटिव्ह काय मिळेल? इथे आपण लिहूया डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x. y² चे डेरिव्हेटिव्ह काय मिळेल? 2y dy/dx is equal to x³ चा डेरिव्हेटिव्ह 3x². सो 3ax². b चा डेरिव्हेटिव्ह 0. b हा कॉन्स्टंट आहे, डेरिव्हेटिव्ह काय आहे? 0. मग dy/dx काय मिळेल? सो dy/dx is equal to 3ax² upon 2y. ओके, आता इथं at 2,3 आपला पॉइंट माहिती आहे. सो dy/dx at 2,3 x is equal to 2 आणि y is equal to 3 रिप्लेस करायचे म्हणजे at 2,3 आपला स्लोप ऑफ टॅन्जंट मिळेल. सो 3ax² is 2² upon 2y is 3. इथे 3 कॅन्सल होईल. 1 times 2 कॅन्सल. इथे किती मिळाला? 2a. So slope of tangent is equal to 2a. Thus इथे आपण इक्वेशन 1 लिहू शकतो. इथे dy/dx आपण काढला. इथं 2y dy/dx is equal to 3ax² होता. x²
एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह काय घेतला 3x². ठीक आहे, 3ax² आला. आता dy/dx काय मिळाला 3ax² अपॉन 2y. x ची व्हॅल्यू आपण रिप्लेस केली 2² आणि y ची व्हॅल्यू 3 रिप्लेस केली. 1 टाइम्स 2 कॅन्सल झाला. इथे किती मिळाला 2a. 3 सुद्धा कॅन्सल झाला. सो इक्वेशन स्लोप ऑफ टँजंट इज 2a. इथे आपण लिहू शकतो स्लोप ऑफ टँजंट n इज इक्वल टू 2a. याला इक्वेशन 1 देऊया आणि याला 2 देऊ. Thus from equation 1 and 2 we get 2a is equal to 4. This is slope of tangent. Also dy/dx is slope of tangent. So 2a is equal to 4. So a is equal to किती मिळाला 2 मिळाला. आपल्याला इथे काय काढायचं आहे to find a and b. a and b हे अननोन काढायचे. So substitute this value of a in equation of curve, we'll get value of b. At 2,3 equation of curve आपल्याला काढता येईल. So put a is equal to 2 in equation of curve at 2,3. okay, म्हणजे x ची व्हॅल्यू 2 रिप्लेस करायची, y ची व्हॅल्यू 3 रिप्लेस करायची आणि a 2 घ्यायचे आणि इक्वेशन ऑफ कर्व मध्ये रिप्लेस करायचे. y किती आहे 3 इज इक्वल टू a x² 2² प्लस b. a किती आहे 2. तर b ची व्हॅल्यू मिळेल 2. तर 2² 4 into 2 8. 3² इज 9. तर बघूया m इज इक्वल टू किती आला 4. b इज इक्वल टू किती मिळेल मग तर y² चा डेरिव्हेटिव्ह 2y dy/dx इज इक्वल टू 3ax². ओके, 3ax² is divided by 2y dy/dx at 2,3. 2,3 x ची व्हॅल्यू रिप्लेस केली 2² y ची व्हॅल्यू 3 रिप्लेस केली. ठीक आहे, मग 3 कॅन्सल झाला 2 कॅन्सल झाला 2a मिळाला. a ची व्हॅल्यू 2. इथं a इज इक्वल टू 2, x इज इक्वल टू 2 आणि y इज इक्वल टू 3 आपण इक्वेशन ऑफ कर्व मध्ये रिप्लेस केलं. इक्वेशन ऑफ कर्व काय आहे y² इज इक्वल टू ax³ प्लस b. ठीक आहे, इथे काय आहे ax³ म्हणजे 2 चा क्यूब आहे. 2 क्यूब किती आहे 8. 8 into 2 16. So 3² is 9. 9 is equal to 16 plus b. So b is equal to काय मिळेल 9 minus 16. So b is equal to काय मिळेल -7. Hence a is equal to 2 and b is equal to -7. ओके, अशा पद्धतीने आपल्याला क्वेश्चन 6 सोडवता येईल. तर आपण आता क्वेश्चन 7 कडे जाऊया. क्वेश्चन 7 काय आहे बघा. A particle moves along the curve 6y is equal to x² plus 2. We have to find the points on the curve at which y coordinate is changing 8 times as fast as x coordinate. म्हणजे इथं y coordinate is changing as fast as 8 times x coordinate. म्हणजे dy is 8 times dx असं दिलेलं आहे. म्हणजे dy/dx is equal to 8 दिलाय आणि इक्वेशन ऑफ कर्व दिले. मग आपल्याला काय काढायचंय पॉइंट्स ऑफ द कर्व काढायचे. तर आपण क्वेश्चन नंबर 7 घेऊ. क्वेश्चन नंबर 7. इक्वेशन ऑफ कर्व म्हणजे हा कर्व आहे. याचं इक्वेशन आपल्याला काय दिलंय 6y is equal to x² plus 2. ओके, याच्यामध्ये एक पार्टिकल मूव्ह होतोय along this curve and we have to find these points. ओके, आपल्याला पॉइंट ऑन द कर्व काढायचा. गिवन कर्व तर आपण लिहू शकतो की
given y coordinate is changing 8 times as fast as x coordinate असं दिलं dy by dx म्हणजे dy is equal to 8 times dx दिले rate of change of y with respect to x is equal to 8 or y coordinate is changing 8 times with respect to x coordinate म्हणजे dy is equal to 8 dx दिले म्हणजे dy by dx किती दिले 8 आता given curve लिहूया given equation of curve is 6y is equal to x square plus 2 याला differentiate करूया differentiate with respect to x इथे काय मिळेल 6 dy by dx is equal to x square चा derivative 2x so dy by dx is equal to 2x upon 6 so dy by dx is equal to x upon 3 तर बघा dy by dx is equal to x upon 3 आला दिलाय काय dy by dx is equal to 8 call this as equation 1 and this as equation 2 now equate 1 and 2 will get x by 3 is equal to 8 आपल्याला corresponding x ची व्हॅल्यू इथे मिळून जाईल बघा equating or from equation 1 and 2 असे लिहू शकतो equating equation असंच लिहूयात आपण from equation 1 and 2 from equation 1 and 2 equation 1 and 2 वर आपण काय लिहू शकतो x by 3 is equal to 8 so x is equal to 8 3 24 x ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली आता आपल्याला y कोऑर्डिनेट पाहिजे मग आपल्याला पॉइंट ऑन करू म्हणजे x आणि y च्या व्हॅल्यूज काढायचे तर x ची व्हॅल्यू निघाली 24 so put this value of x in equation of curve will get corresponding value of y so put x is equal to 24 in equation of curve we get 6y is equal to x square 24 square plus 2 24 square is 576 plus 2 ठीक है 6y is equal to काय मिळाला 576 plus 2 576 plus 2 is 578 ठीक है आता y ची व्हॅल्यू आपल्याला इथे मिळून जाईल y is equal to किती मिळेल 578 upon 6 so y is equal to किती मिळेल इथे भाग घालूयात आपण भाग जात असेल तर घालवायचं नाही तर तसंच ठेवायचं इथे भाग जातोय तर आपण 2 to the 4 1 remains 2 8 the 16 and 2 9 the 8 289 upon 3 ही y ची आपल्याला व्हॅल्यू मिळाली म्हणजे required point on the curve is 24, 289 by 3 असं आपण लिहितो thus required point on the curve is 24, 289 by अशा पद्धतीने आपला एक्झाम्पल सोडवतो आता या एक्झाम्पल मध्ये तुम्ही पाठीमागे जर उत्तर बघितलं पुस्तकाच्या पाठीमागे तर उत्तर असं दिलेलं नाहीये वेगळं उत्तर दिसते वेगळं उत्तर का दिसते हेच एक्झाम्पल गेल्या वर्षीच्या जुन्या बोर्ड सिलेबस मध्ये होतं इथं आपल्याला क्वेश्चन मध्ये करेक्शन करावं लागेल जर आपल्याला आन्सर मॅच करायचं असेल पाठीमागच्या नुसार तर इथे x स्क्वेअरच्या ऐवजी x क्यूब लिहावं लागेल जर x स्क्वेअर असेल तर हे उत्तर तुमचं बरोबर असेल आणि जर x क्यूब असेल तर तुम्ही जे पाठीमागे पुस्तकामध्ये उत्तर बघताय ते तुमचं उत्तर मिळेल इथे x क्यूब असेल तर आपण सोडून बघूया काय मिळेल x क्यूब प्लस 2 6y is equal to x क्यूब प्लस 2 असं जर इक्वेशन ऑफ कर्व दिला असेल तर आपल्याला पॉइंट्स काढता येतील dy by dx सेम आहे 8 इथं इक्वेशन बदलू ठीक आहे इथं आपण बघूया सोडू इथे काय मिळेल x क्यूब प्लस 2 x क्यूब चा डेरिव्हेटिव्ह काय मिळेल 3x स्क्वेअर ओके मग dy by dx काय मिळेल 3x स्क्वेअर अपॉन 6
म्हणजेच x square by 3 to the 6 x square by 2 is dy by dx. Now from equation 1 and 2 we get x square by 2 is equal to 8 implies x square is equal to 8 to the 16. So x is equal to plus or minus 4. x च्या 2 व्हॅल्यूज मिळतील. ओके, आता x ची +4 आणि -4 या व्हॅल्यू रिप्लेस करून आपल्याला करस्पॉन्डिंग y ला व्हॅल्यू मिळतील जे आपल्याला पुस्तकामध्ये जे उत्तर आहे त्या पद्धतीने मिळतील. नाव पुट x is equal to 4 in equation of curve. We get 6y is equal to 4 cube plus 2. 4 cube is 64 plus 2. 64 plus 2 66. 6y is equal to 66. So y is equal to किती मिळेल 11. x is equal to 4 असताना y ची व्हॅल्यू काय मिळाली 11 मिळाली. Now put x is equal to -4. x is equal to -4 in equation of curve. Equation of curve मध्ये x is equal to -4 रिप्लेस करूया. 6y is equal to -4 cube plus 2. -4 cube is -64 plus 2. -64 plus 2 is -62. 6y is equal to -62. That implies y is equal to -62 by 6. That is equal to minus आपण 2 ने इथे डिवाइड केला तर काय मिळेल बघा -31/3. हे उत्तर तुम्हाला पुस्तकामध्ये दिलेले आहे. जर तुम्ही इथे करेक्शन केला तर अशा पद्धतीने तुम्हाला उत्तर मिळेल. x कोऑर्डिनेट 4 असताना y is equal to 11, x -4 असताना y is equal to -31/3. हे तुम्हाला करेक्शन करावं लागेल. पुस्तकामध्ये x² + 2 दिलाय. x² + 2 ने आपण उत्तर काढून बघितले ते आपल्या पुस्तकातल्या आन्सरला मॅच होत नाही. जर तुम्ही इथे x³ घेतला तर x³ + 2 तर तुमचं उत्तर अगदी बरोबर मिळेल. ठीक आहे, तर रिक्वायर्ड पॉइंट्स लिहूया. hence required points on the curve are 4, 11 and -4, -31/3. That's our answer. Okay. आता क्वेश्चन नंबर 7. आता आपण क्वेश्चन नंबर 8 कडे जाऊ. क्वेश्चन नंबर 8 स्पेशली रेट मेजर वरती डिपेंड आहे. बघा, रेट मेजर or rate of change of a function or a particle. बघा, रेट मेजर हा एक दुसरा पॉइंट आहे आपला. रेट मेजर मध्ये आपण पॉप्युलेशन ग्रोथ इथे इन्क्लूड करू शकतो किंवा रेट ऑफ चेंज ऑफ पार्टिकल और ds/dt, rate of change of displacement with respect to time, which is a velocity, or dv/dt, rate of change of velocity with respect to time, which is acceleration. हे सगळे पॉइंट्स आपण इथे रेट मेजर मध्ये बघणार आहोत. इथे आपल्याला घेता येईल पॉप्युलेशन, इथे पॉप्युलेशन ऑफ अ कंट्री और rate of growth of a country or rate of growth of a bacteria in a lab. If there is an experiment to study the growth of bacteria or decreasing rate of bacteria, then we will write it as if dx/dt, if x is the number of elements, then rate of change of x with respect to t, or if p is the population of the country, then dp/dt is rate of change of population with respect to time. असं आपल्याला घेता येईल. किंवा ds/dt, okay, rate of change of surface area with respect to time. dx/dt
अशा पद्धतीने आपण रेट मेजर काढतो. रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट रिस्पेक्ट टू टाइम और ॲक्सेलरेशन काढायचं असेल तर दिलेल्या व्हॉल्यूमला डिफरन्शिएट केला तर रेट ऑफ चेंज ऑफ व्हॉल्यूम विथ रिस्पेक्ट टू टाइम दॅट विल गिव्ह ॲक्सेलरेशन. ओके, अशा पद्धतीने आपण रेट मेजर याच्यावरती एक्झाम्पल्स आता बघणार आहोत. एक्झाम्पल नंबर 8. एक्झाम्पल नंबर 8 बघा. इथं a spherical soap bubble is expanding so that its radius is increasing at the rate of 0.02 centimeter per second. At what rate is the surface area is increasing when its radius is 5 centimeter? बघा इथं spherical soap bubble is expanding. आपण जे फुगे बनवतो, साबणाचे फुगे जे बनवतो त्याच्यामध्ये जो बलून तयार होतो त्याचा सरफेस एरिया एक्सपांडिंग रेट दिला आहे. रेट ऑफ चेंज ऑफ रेडियस, इट्स रेडियस इज इंक्रीजिंग ॲट द रेट ऑफ, म्हणजे जर आपण रेडियस ऑफ अ स्फेरिकल बलून आर सपोज केला तर इथे काय दिले बघा, गिवन r is equal to 0.02 centimeter per second. Okay, rate of change of radius of a soap bubble with respect to time dr by dt is given by 0.202 centimeter per second. At what rate is the surface area is increasing? जर आपण s सरफेस एरिया सपोज केला तर आपल्याला काय काढायचं आहे, ds बाय dt ची व्हॅल्यू काढायची. ओके, इज इंक्रीजिंग व्हेन इट्स रेडियस इज 5 सेंटीमीटर. केव्हा, जेव्हा r इज इक्वल टू 5 सेंटीमीटर असेल तेव्हा. तर आपण इथं लिहू शकतो, लेट r बी द रेडियस ऑफ द spherical balloon or spherical soap bubble. Okay, and s be the surface area. s ला आपण काय सपोज करूया, सरफेस एरिया. आपला क्वेश्चन नंबर 8 आहे. ओके, मग गिवन काय आहे इथं, dr by dt rate of change of radius with respect to time किती दिलाय, 0.02 centimeter per second. r किती दिलाय, 5 centimeter. टू फाइंड आपल्याला काय फाइंड आउट करायचंय, ds by dt. आता ds by dt फाइंड आउट करायचं, रेट ऑफ चेंज ऑफ सरफेस एरिया ऑफ अ स्फेरिकल सोप बबल विथ रिस्पेक्ट टू टाइम आपल्याला फाइंड आउट करायचं. त्यासाठी आपल्याकडे सूत्र आहे, we have surface area of a spherical bubble as 4 pi r square. आता हे सूत्र आपल्याला माहित पाहिजे, जे आपल्या नवीन आपल्याला झालेलं आहे त्याचा वापर इथे आपण करायचा. नाउ डिफरन्शिएट दिस इक्वेशन विथ रिस्पेक्ट टू t to get ds by dt. So differentiating with respect to t we get ds by dt is equal to 4 pi, constant as it is, r square, derivative is 2r dr by dt. इथे व्हेरिएबल r आहे, विथ रिस्पेक्ट टू t आपण डिफरन्शिएट करतोय त्याच्यामुळे r स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा 2r आणि r चा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा विथ रिस्पेक्ट टू t म्हणजे dr by dt घ्यायचं. आता इथे दिलेला काय आहे, dr by dt ची व्हॅल्यू दिली आहे 0.02 आणि r दिले 5 सेंटीमीटर. त्याची व्हॅल्यू रिप्लेस केला की आपल्याला आन्सर मिळेल. अगदी सोपं एक्झाम्पल आहे. 4 पाय 2 इंटू r किती आहे 5 dr by dt 0.02. ओके, आपल्याला आन्सर मिळेल. सो 5 to 10 it is 0.2 into 0.4 it is 0.8 pi. Rate of change of surface area with respect to time आहे, unit लिहायचे सेंटीमीटर स्क्वेअर पर सेकंड. So this is ds by dt
पाय सेंटीमीटर स्क्वेअर पर सेकंड. अशा पद्धतीने आपल्याला हे एक्झाम्पल सोडवता येईल. तर फक्त सूत्र तुम्हाला माहित असलं पाहिजे. S is equal to 4 pi r square. S is surface area of a spherical soap bubble. Okay. तर आपण नेक्स्ट क्वेश्चन घेतोय. क्वेश्चन नंबर 9. क्वेश्चन नंबर 9 मध्ये बघा, द सरफेस एरिया ऑफ अ स्फेरिकल बलून, इथे स्फेरिकल बलून दिलाय, इज इन्क्रीजिंग ॲट द रेट ऑफ, इथे बघा सरफेस एरिया ऑफ अ स्फेरिकल बलून S ds by dt किती दिलाय 2 सेंटीमीटर स्क्वेअर पर सेकंड. ॲट व्हॉट रेट द व्हॉल्यूम ऑफ द बलून इज इन्क्रीजिंग, म्हणजे आपल्याला dv by dt ते काढायचं आहे. when radius of the balloon is 6 सेंटीमीटर. तर आता इथे आपल्याला हेच लिहिता आहे. लेट r be the radius of, क्वेश्चन नंबर 9 आपण घेतोय. let r be the radius of the spherical balloon r को radius से सपोज करूया. S be the surface area of the balloon and v be the volume and v be the volume. Now given कोणत्या व्हॅल्यू दिलेत बघा. at the rate of, the surface area is increasing at the rate of, म्हणजे आता आपल्याला काय दिलंय ds by dt किती दिलंय 2 सेंटीमीटर स्क्वेअर पर सेकंड. आणि रेडियस किती दिलाय 6 सेंटीमीटर. r is equal to 6 सेंटीमीटर. आपल्याला काय फाइंड आउट करायचंय, टू फाइंड रेट ऑफ चेंज ऑफ व्हॉल्यूम विथ रिस्पेक्ट टू टाइम. ॲट व्हॉट रेट द व्हॉल्यूम ऑफ द बलून इज इन्क्रीजिंग, म्हणजे dv by dt आपल्याला काढायचं. आता इथं ds by dt किती दिलाय 2 सेंटीमीटर स्क्वेअर पर सेकंड. म्हणजेच आपल्याला s सरफेस एरिया ऑफ अ बलून फॉर्म्युला यूज करायचा आहे. फॉर्म्युला यूज करूया. वी हॅव s इज इक्वल टू 4 pi r स्क्वेअर. आपण अगोदरच्या एक्झाम्पल मध्ये सोडवले त्याच पद्धतीने ते करायचे. सो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू t. So we'll get ds by dt is equal to 4 pi r square derivative 2r dr by dt. ds by dt किती दिलाय 2 is equal to 4 pi into 2r dr by dt. 2 cancels. dr by dt इथे आपल्याला व्हॅल्यू मिळेल dr by dt is equal to 1 upon 4 pi r. As a multiplicand है तो इकडे डिवाइड होईल. So dr by dt is 1 upon 4 pi r. Now we have to find dv by dt rate of change of volume with respect to time आपल्याला काढायचं. त्यासाठी we have volume of a sphere. आता आपण लिहूया volume of a sphere v is equal to, फॉर्म्युला काय आहे 4/3 pi r cube. हा फॉर्म्युला आपल्याला माहित असला पाहिजे. इथे आपण डिफरन्शिएट करूया. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू t we get dv by dt is equal to काय मिळेल 4/3 pi r cube चा डेरिव्हेटिव्ह 3r square dr by dt. तर करस्पॉन्डिंग व्हॅल्यू रिप्लेस करायचे, म्हणजे r आणि dr by dt व्हॅल्यू रिप्लेस करायचे. त्यासाठी dr by dt आपण किती काढले 1 upon 4 pi r. व्हॅल्यू रिप्लेस करूया. ते 3 कॅन्सल झाला. 4 pi r square dr by dt is 1 upon 4 pi r. इथं 4 pi आणि 1 times r कॅन्सल. dv by dt is equal to किती मिळाला r. r ची व्हॅल्यू किती आहे 6. hence dv by dt is equal to 6. युनिट लिहायचं आहे. व्हॉल्यूम आहे. युनिट काय आहे सेंटीमीटर क्यूब पर सेकंड. अशा पद्धतीने आपल्याला एक्झाम्पल सोडवतो. इथं फक्त
सरफेस एरिया ऑफ अ स्फियर 4 pi r स्क्वेअर आणि व्हॉल्यूम ऑफ अ स्फियर 4/3 pi r क्यूब. हे दोन आपल्याला फॉर्म्युला पाठ पाहिजे. बाकी सेम मेथडने आपण सोडवायचे. दिलेल्या व्हॅल्यू लिहायच्या आणि डिफरन्शिएट करायचं विथ रिस्पेक्ट टू टी. ओके. आता आपण 10th एक्झाम्पल बघूया. 10th एक्झाम्पल दिले. इफ each side of an equilateral triangle is increasing at the rate of √2 centimeter per second, find the rate of increase of its area when its side is of length 3 centimeter. इक्विलॅटरल ट्रायंगल दिलाय. त्याच्यामध्ये बघा इक्विलॅटरल ट्रायंगल बद्दल आपल्याला काय माहिती आहे. हा इक्विलॅटरल ट्रायंगल आपण कन्सिडर केला. त्याचे तिन्ही साइड कसे असतात, इक्वल असतात हे आपल्याला माहिती आहे. त्याचप्रमाणे तिन्ही अँगल इक्वल असतात, इच ऑफ 6 डिग्री. ओके. हे आपल्याला माहिती आहे. साइड किती दिली इथं 3 सेंटीमीटर दिली आहे. आणि आपल्याला काय दिलंय, each of side of an equilateral triangle is increasing at the rate of, म्हणजे जर x आपण साइड सपोज केली तर dx/dt आपल्याला दिलंय √2 सेंटीमीटर पर सेकंड. आपल्याला काय काढायचं आहे, फाइंड द रेट ऑफ इन्क्रीज ऑफ इट्स एरिया. जर आपण a इज एरिया ऑफ सर्कल घेतला, एरिया ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल घेतला तर आपल्याला एरिया इन्क्रीजिंग रेट काढायचं एरियाचं, म्हणजे dA/dt आपल्याला फाइंड आउट करायचं. मग आपण XB द साइड ऑफ एन इक्विलॅटरल ट्रायंगल सपोज करूया. क्वेश्चन नंबर 10. let XB the side of an equilateral triangle given लिहूया. given काय दिलंय, dx/dt is equal to √2 सेंटीमीटर पर सेकंड. √2 सेंटीमीटर पर सेकंड. अगदी सोपे एक्झाम्पल आहे. फक्त एक्झाम्पल व्यवस्थित वाचायचं आहे आणि आपल्याला फॉर्म्युला पण पाठ पाहिजे. अगदी सोपे एक्झाम्पल आहे. फक्त 2 ते 3 स्टेपमध्ये याचे आन्सर्स येतात. जास्त अवघड नाही. फक्त फॉर्म्युला आपल्याला समजला की एक्झाम्पल अगदी सोपे आहे. dx/dt किती दिले, √2 सेंटीमीटर पर सेकंड. आता आणखी काय दिले, रेडियस साइड दिले 3 सेंटीमीटर. ईच साइड ऑफ एन इक्विलॅटरल ट्रायंगल 3 सेंटीमीटर दिले, म्हणजे x इज इक्वल टू दिले 3 सेंटीमीटर. काय फाइंड आउट करायचे, टू फाइंड dA/dt. ओके. रेट ऑफ चेंज ऑफ एरिया विथ रिस्पेक्ट टू टाइम आपल्याला फाइंड आउट करायचं. आता लिहूया, वी हॅव एरिया ऑफ एन इक्विलॅटरल ट्रायंगल A इज इक्वल टू, सूत्र काय आहे, √3/4 साइड स्क्वेअर. सूत्र आपल्याकडे आहे. ओके. हा सूत्र आपल्याला नवीन झालेला आहे. एरिया ऑफ एन इक्विलॅटरल ट्रायंगल A इज इक्वल टू √3/4 साइड स्क्वेअर. इथे साइड किती दिली आहे, 3 सेंटीमीटर. √3/4. आता ठीक आहे, आपण x रिप्लेस करूया x², कारण आपल्याला dA/dt काढायचे. डिफरन्शिएट करूया. आपल्याला रिक्वायर्ड रेट ऑफ चेंज ऑफ इन्क्रीज इन द एरिया विथ रिस्पेक्ट टू टाइम. ठीक आहे. तर इथं हा a आहे. सो dA/dt इज इक्वल टू √3/4 x² चा डेरिव्हेटिव्ह 2x dx/dt. तर dx/dt दिलाय √2. फक्त व्हॅल्यू रिप्लेस करायची म्हणजे आपल्याला आन्सर मिळेल. सो dA/dt इज इक्वल टू √3 √3/2
x किती आहे, x ची व्हॅल्यू 3 into dx by dt root 2. So dA by dt is equal to the 3 by 2 घेता है root 3 into root 2 overall root 6 घेते हैं 3 root 6 upon 2 unit काय सेंटीमीटर स्क्वेअर पर सेकंड. अशा पद्धतीने आपल्याला हे एक्झाम्पल सोडवता येईल. तर फक्त एरिया ऑफ एन इक्विलॅटरल ट्रायंगल सूत्र आपल्याला माहिती असलं पाहिजे √3/4 साइड स्क्वेअर. या सूत्राप्रमाणे आपण फक्त इथं dx by dt ची व्हॅल्यू रिप्लेस केली आणि x रिप्लेस केला की रिक्वायर्ड इन्क्रीजिंग एरिया विथ रिस्पेक्ट टू टाइम आपल्याला मिळतो. तर आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. क्वेश्चन नंबर 11. द व्हॉल्यूम ऑफ अ स्फियर इन्क्रीजेस ॲट द रेट ऑफ म्हणजे रेट ऑफ चेंज ऑफ व्हॉल्यूम दिला इथं 20 cm³ पर सेकंड. फाइंड द रेट ऑफ चेंज ऑफ इट्स सरफेस एरिया. ये ds by dt आपला फाइंड आउट करायचे व्हेन इट्स रेडियस इज 5 cm. ये रेडियस 5 cm असताना ds by dt ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. तर आपण नेक्स्ट 11th क्वेश्चन बघूया. क्वेश्चन नंबर 11. बघा व्हॉल्यूम ऑफ अ स्फियर म्हणजे dv by dt रेट ऑफ चेंज ऑफ व्हॉल्यूम विथ रिस्पेक्ट टू टाइम काय दिलंय 20 cm³ पर सेकंड. त्याचप्रमाणे रेडियस दिलाय 5 cm r is equal to 5 cm. तुम्ही व्यवस्थित लिहायचे. मी इन शॉर्ट लिहिणार आहे तुम्हाला हिंट देणार आहे. बघा we have to find ds by dt आपल्याला इथं फाइंड आउट करायचं. तर इथं dv by dt काय दिलंय 20 cm³ पर सेकंड. आता आपल्याला व्हॉल्यूम ऑफ अ स्फियर माहिती आहे. सूत्र काय आहे 4/3 pi r cube. या सूत्राचा वापर करायचा आहे आपल्याला ds by dt फाइंड आउट करायचं. मग डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू t केला तर dv by dt काय मिळेल 4/3 pi r cube 3r² dr by dt. करस्पॉन्डिंग डेरिव्हेटिव्ह आपण घेतले तर 3 कॅन्सल होईल 4 pi r² dr by dt. dv by dt किती दिलाय 20. इथे r ची व्हॅल्यू काय रिप्लेस करता येईल 5 चा स्क्वेअर. ठीक. तर dr by dt इथे काय मिळून जाईल बघा 4 5 are 20 1 times 5 cancels so 1/5 हा dr by dt तुम्हाला इथे मिळेल. ds by dt काढायचं त्यासाठी सरफेस एरियाचं सूत्र आपण बघितले अगोदरच्या एक्झाम्पल मध्ये 4 pi r². मग डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू t केला तर ds by dt काय मिळेल 4 pi r² चा डेरिव्हेटिव्ह 2r dr by dt. याच्यामध्ये dr by dt ची व्हॅल्यू रिप्लेस करा 1/5 pi. तर काय मिळेल 4 pi into 2r. r किती आहे 5. dr by dt 1/5 pi. इथं 5 आणि pi कॅन्सल होईल 4 into 2 8. म्हणजे ds by dt काय मिळेल 8. युनिट काय लिहिता येईल सेंटीमीटर स्क्वेअर पर सेकंड. अशा पद्धतीने आपल्याला हे एक्झाम्पल सोडवता येईल. मी तुम्हाला हिंट दिले म्हणजे सोडवून दिले फक्त तुम्ही व्यवस्थित लिहायचं जसं आपण अगोदरचे एक्झाम्पल केले त्याप्रमाणे. तर आपण क्वेश्चन नंबर 11 पर्यंत सॉल्व्ह केलेले आहे. पुढच्या लेक्चरमध्ये आपण याच्या पुढचे एक्झाम्पल्स केले. थँक्यू.